नमस्कार. आज आपण नाश्त्याचा एक प्रकार म्हणजे पराठा बनवून घेणार आहोत. पराठ्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध देखील आहेत. तर हा मऊ लुसलुशीत पराठा बनवला कसा आणि हा पराठा YouTubeवर फारच व्हायरल झालेला आहे. तर हा व्हायरल पराठा आणि यामध्ये असं काय वेगळं आहे ते हे आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहून घेणार आहोत. मऊ लुसलुशीत हा पराठा तुम्ही चटणी सॉस सोबत खाऊ शकता. इथे मी मूग डाळ बनवून घेतलेली आहे. मस्त डाळ कांदा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा पराठा बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। उभा चिरलेला आहे परंतु पातळ असा चिरून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बारीक देखील कांदा चिरू शकता। यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। घरगुती तिखट घातलेले आहे। चमच्याभर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा इथे मी जिरं घालून घेतलेले आहे अख्खं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिऱ्याची पावडर किंवा धना जिरा पावडर देखील घालू शकता। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे। कांद्यामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं। ज्यावेळेस आपण हा सर्व मसाला या कांद्यामध्ये मिक्स करत असतो तेव्हा हा कांदा जो आहे हा चमच्याने व्यवस्थित दाबून आपल्याला मिक्स करायचा आहे। तर मीठ घातल्यामुळे ह्या कांद्याला आणखीनच पाणी सुटायला लागतं। तर यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा आपण याला झाकण काढून थोडीशी यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता कांद्याला बऱ्यापैकी आता पाणी सुटलेलं आहे आणि हा कांदा आता ओलसर झालेला आहे। तर आता याच कांद्यामध्ये आपल्याला आता अंदाजे पीठ घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये जितकं पीठ मावेल तितकंच पीठ घालायचं, जास्तीचे पीठ आपल्याला अजिबातच घालायचं नाही। तर इथे मी एक मोठी वाटी पीठ घालून घेत आहे। आणखीन अर्धी वाटी आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहोत आणि खमंग असा हा पराठा होण्यासाठी 2 चमचे इथे मी बेसन पीठ घालून घेतलेले आहे। 2 चमचे म्हणजे जवळपास लहान वाटीने पाव वाटी इतकं मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आणि आता हा चमचा आहे या चमच्याने आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता। आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने थोडंसं मिक्स केल्यानंतर आपल्याला याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिश्रण साधारण आपल्याला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं आपल्याला पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर कोरडं मिश्रण आपण हाताने व्यवस्थित दाबून आपण मळून घेणार आहोत म्हणजे कांद्याला आणखीन पाणी सुटून हे जे पीठ आहे हे साधारणपणे ओलसर होईल आणि मग थोडंसं गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इतक्या पिठाला जवळपास फक्त अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया। तर काहीच मिनिटांमध्ये आता हे पीठ मी इथे मळून ठेवलेलं आहे आणि आता याचे आपल्याला एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तर इतक्या पिठापासून जवळपास 6 ते 7 गोळे तयार झालेले आहेत। आता हा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि आता आपण पराठा लाटून घेणार आहोत। आता तसं पाहायला गेलं तर यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घातलेला आहे त्यामुळे हे पराठे बनवत असताना मधून चिरत असतात। तर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आता हा पराठा गोलाकार दिसण्यासाठी एका डब्याच्या झाकणाने किंवा तुमच्याकडे जर छोटीशी प्लेट असेल तर त्याने देखील हा पराठा व्यवस्थित कट करून घेऊ शकता। तर आता या झाकणाने मी हा पराठा व्यवस्थित कट करून घेते म्हणजे सर्व पराठे एकाच आकाराचे दिसतील। तर आता हा बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि त्याची एक्स्ट्राची जी किनार आहे ती आपण काढून घेऊया। असं केल्याने सर्व पराठे एकाच आकाराचे होतात। जर आता इतका वेळ नसेल तर तुम्ही सहजपणे हाताने गोलाकार पद्धतीने लाटू शकता। त्रिकोणी पराठे किंवा गोलाकार पद्धतीचे पराठे देखील खूप सुंदर दिसतात। आता यावर मी थोडेसे काळे तीळ लावून घेतलेले आहेत आणि त्याला आपण हलक्या हाताने लाटून घेऊया म्हणजे तीळ छान असे हे पराठ्याला चिकटतील। आता हा पराठा तयार झालेला आहे। तवा तापत ठेवलेला आहे आणि यावर आता आपण हा पराठा अशा पद्धतीने घालून घेऊया। याला आपण पलटून घेऊया आणि थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावून देखील हा पराठा छान असा शेकून घेऊ शकता। तर हाच पराठा भरपूर असा व्हायरल होत आहे YouTubeवरती। तर हा पराठा मी बनवत असताना मला यामधलं काही विशेष असं वाटलं म्हणजे कांदा आहे। तर कांद्यामुळे ह्या पराठ्याला खूप छान अशी चव येते आणि इतर मसाले घातल्यामुळे आणि बेसन पीठ घातल्यामुळे हा पराठा मस्त खमंग असा बनून तयार होतो। तर बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजी वगैरे नसते तर अशा वेळेस नाश्त्याला काय बनवायचं किंवा लहान मुलांच्या टिफिनला काय द्यायचं तर तुम्ही हा पराठा नक्की बनवून बघा। खूपच टेस्टी लागतो, खमंग अशी या पराठ्याची चव येते। तर अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे मी बनवून शेकून घेणार आहे। आता हा पराठा तयार झालेला आहे याला आपण काढून घेऊया।
आता हा पराठा तुम्ही चटणी, सॉस, दही यासोबत खाऊ शकता। तर इथे मी मुगाची डाळ बनवून घेतलेली, ज्याला आपण डाळ कांदा म्हणतो। तर आता ही तयार झालेली आहे। ही आता एक आपण वाटीमध्ये काढून घेऊया। तर आजचा जो ओनियन पराठा आहे तो खाण्यासाठी आपण सॉस आणि ही जी डाळ कांदा बनवलेली आहे मुगाची, तर ती आपण सर्व करणार आहोत। तर मस्त गरमागरम असे पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर सोबतच सॉस आणि डाळ कांदा इथे मी ठेवून घेतलेला आहे। तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ आवडत असतील तर पराठ्याचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर मऊ लुसलुशीत हा पराठा बनवून तयार झालेला आहे, कुठेही फाटलेला नाही किंवा चिरलेला देखील नाही। आपल्या आवडीनुसार तुम्ही दही, सॉस, चटण्या ठेवू शकता। तर अशाच एका सुंदर रेसिपी सहित पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।